नमस्कार मंडळी. आज मराठी साहित्य स्पर्धा मंच घेऊन येत आहे एक भयकथा ज्याचं नाव आहे एक होती विहीर. शिकण्यासाठी मी व माझी मैत्रीण श्वेता गावाहून शहरात आलो होतो. तिथे एक खोली आम्ही भाड्याने घेतली आणि राहू लागलो. आमचं कॉलेज नियमितपणे सुरू झालं. आमची खोली घरमालकाच्या घरापासून थोड्या अंतरावर एका बाजूला होती. त्या खोलीला लागूनच एक मोठी विहीर होती. त्या विहिरीला ग्रिलचं झाकण होतं. रात्री आम्ही लवकर झोपून जायचो आणि सकाळी उठून अभ्यास करायचो. दिवसा बऱ्याच वेळा आम्ही त्या विहिरीच्या कट्ट्यावर बसून अभ्यास करायचो. आमच्या मैत्रिणी बरेचदा आमच्या रूमवर येत असत. तेव्हा त्या विहिरीच्या कठड्यावर बसूनच आम्ही गप्पा मारत असू. एकदा अशाच 2 मैत्रिणी आमच्याकडे अभ्यासासाठी आल्या होत्या, कारण दुसऱ्या दिवशी कॉलेजची परीक्षा होती. त्यातली एक मैत्रीण रात्री अचानक खिडकीजवळ उभी राहून बाहेरच्या विहिरीकडे बघू लागली. ए रक्षा, काय झालं? का उभी आहेस तिथे? मी विचारलं. तर ती डोळे विस्फारून म्हणाली, ए तिथे कुणीतरी बाई हिरवं लुगडं नेसून पाठमोरी बसलीये विहिरीच्या कठड्यावर. हे सांगताना ती घशात आवाज अडकल्यासारखी बोलली. काय? खरंच? असं म्हणून मी तिथे जाऊन बघितलं, पण मला काहीच दिसलं नाही. मी तसं श्वेता आणि स्मिताला सांगितलं. हे ऐकल्यावर त्या दोघी खो खो हसत सुटल्या. काहीही गंमत करते, उद्या परीक्षा आहे, अभ्यास कर असं त्या दोघी रक्षाला म्हणाल्या. तेव्हा ती अभ्यास करण्याला आली, पण तिचं मन लागत नव्हतं. दुसऱ्या दिवशी रक्षाने पेपरमध्ये काहीच लिहिलं नाही. ती आजारीच पडली. काही दिवसांनी तिला बरं वाटू लागलं. मी माझ्या मैत्रिणीला श्वेताला विचारलं, रक्षा एवढी आजारी का पडली? इथे त्या दिवशी तिने काय पाहिलं असेल? मला नाही वाटत तसं. आपण नेहमीच त्या विहिरीच्या कठड्यावर बसतो. आपल्याला काही झालं का कधी? किंवा काही दिसलं का? कधीच नाही. रक्षाला परीक्षेचं टेन्शन आलं असेल म्हणून तिने काहीतरी गंमत केली असेल, माझी मैत्रीण म्हणाली. त्या दिवशी रात्री लवकर आम्ही झोपलो, पण मला रात्री 12 वाजता हुंक्यांचा आवाज ऐकू आला. म्हणून मी कानोसा घेतला, तर आवाज विहिरीच्या बाजूनेच येत होता. माझी पाचावर धारण बसली. मी माझ्या मैत्रिणीला उठवून जागा करू लागली, पण ती कुंभकर्णाची शिष्यात ती कशी उठते. मग मीच हळूहळू जाऊन खिडकीतून बघितलं, पण मला काहीच दिसलं नाही. त्यानंतर काही आवाज आला नाही, पण माझी झोप मात्र उडाली. दुसऱ्या दिवशी मी मैत्रिणीला सांगितलं, श्वेता, काल मी हुंक्यांचा आवाज ऐकला. तो आवाज विहिरीकडूनच येत होता. तिथे नक्कीच ती हिरव्या लुगड्यातली बाई रडत असणार. काहीतरीच काय बोलते? अगं, तुझ्या मनात तेच विचार सुरू होते ना, म्हणून तुला भास झाला असेल, श्वेता म्हणाली. ठीक आहे, मला वाटते तुला स्वतःला जोपर्यंत अनुभव येणार नाही तोपर्यंत तू विश्वास ठेवणार नाहीच, मी म्हटलं. दुसऱ्या दिवशी रात्री जेवताना श्वेता म्हणाली, अरे माझा डब्बा बाहेरच विसरला. फोन आल्यामुळे मी बोलत बोलत आत आली आणि डब्बा बाहेरच विसरली. थांब, मी घेऊन येते. थोड्या वेळात लगेच येऊन ती मला म्हणाली, हे काय, तू अशी पण गंमत करणं सुरू केलं की काय? माझा डब्बा पूर्ण रिकामा आहे. तू खाल्ला ना, मला माहित आहे. मी कशाला खाईल तुझा डब्बा? मला माझा डब्बा नाही का? कुठे ठेवला होता तू डब्बा? मी म्हटलं. त्या विहिरीच्या कठड्यावर, श्वेता म्हणाली. बघ, मी म्हटलं होतं ना विहिरीत हडळ आहे. तीच त्या दिवशी रक्षाला दिसली होती. असं मी म्हटलं, पण श्वेताला त्यावर विश्वास बसला नाही. तिला वाटत राहिले की मीच तिचा डब्बा खाल्ला म्हणून. शहरातच माझ्या आत्ते बहिणीचं सासर होतं. तिने तिच्या घरी कार्यक्रम असल्यामुळे मला बोलावलं होतं, म्हणून मी तिथे गेली. दुसऱ्या दिवशी रविवार असल्याने कॉलेजचा प्रश्न नव्हता. रूम मध्ये माझी मैत्रीण श्वेताच एकटी होती. मी तिला दुसऱ्या एखाद्या मैत्रिणीला सोबतीला बोलवून घे किंवा माझ्यासोबत चल असं सांगितलं, पण तिला पटलं नाही. मी एकटीच राहते असं ती म्हणाली. वरून मी काय भित्री भागूबाई थोडीच आहे, असेही ती म्हणाली. दुसऱ्या दिवशी रविवारी संध्याकाळी मी माझ्या आत्ते बहिणीकडून रूमवर परतली आणि बघते तर काय, माझी मैत्रीण तापाने फणफणली होती. तिला बोलण्याची सुद्धा शक्ती नव्हती. मी घरमालकिणीच्या मदतीने डॉक्टरांना बोलावलं. डॉक्टरांनी तापेचं औषध म्हणून दिलं. तिला औषध दिलं, पण लवकर तिला आराम पडला नाही. मग तिच्या वडिलांनी तिला गावी नेलं. मी पण काही दिवस गावी जाऊन येते असं घरमालकिणीला सांगितलं आणि आमचं चंबू गबाळ आवरलं आणि थूम ठोकली गावाकडे. गावी गेल्यावर काही दिवसांनी मैत्रिणीला बरं वाटलं. तेव्हा मी तिला विचारलं की तू आजारी का पडलीस? तर तिने मला सांगितलं, त्या दिवशी तू तुझ्या आत्ते बहिणीकडे जेव्हा गेली होती त्या शनिवारच्या रात्री मी 10 वाजता झोपी गेली, पण झोप व्यवस्थित लागली नाही. रात्री मला 12 वाजता कोणीतरी रडते, मोठमोठ्याने हुंके देऊन रडते असा आवाज आला.
म्हणून मी खिडकीतून बाहेर बघितलं तर मला हिरवं लुगडं नेसलेली पाठमोरी बाई विहिरीच्या कठड्यावर बसलेली दिसली. तेव्हा मला काहीच वाटलं नाही. म्हणून मी खोलीचं दार उघडून बाहेर गेली व त्या बाईला तिच्या रडण्याचं कारण विचारलं. तर त्या बाईने पूर्ण मान वळवून माझ्याकडे बघितलं. तिचा तो निस्तेज चेहरा बघून माझी तर भीतीने बोबडीच वळली आणि तिच्या पायाकडे माझं लक्ष गेलं तर तिचे पाय चक्क उलटे होते. ते बघताच मी रूम मध्ये धावत आली, दार खिडकी बंद करून घेतली आणि अंथरुणात पडून राहिली. हळूहळू मला कापरं भरू लागलं आणि मला ताप चढू लागला. माझ्यातली शक्ती निघून गेल्यासारखं मला वाटू लागलं. म्हणून मी कोणाला फोनही करू शकली नाही. तू जेव्हा आली तेव्हाच तू घर मालकिणीला सांगितलं, नाहीतर तोपर्यंत कोणालाच माझ्या अवस्थेचा पत्ता नव्हता. जेव्हा दुसरी रूम मिळाली तेव्हाच मी व माझी मैत्रीण परत शहरात आलो आणि दुसरी रूम शोधताना तिच्या जवळपास विहीर नसल्याची खात्री आम्ही आवर्जून करून घेतली.